रहोबोतच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या आपण आपल्या स्थानावर बसू शकता। हालेलुया। परमेश्वराच्या नावाला खूप धन्यवाद की त्यांनी ही संधी आपल्या जीवनामध्ये दिली की आपण त्याच्या भवनामध्ये एकत्रित झालो आहोत। त्याच्या नावाला धन्यवाद देण्याकरिता प्रभूची स्तुती असो। आणि आजच्या मन्नाकरिता देवानी जो विषय आपल्याकडे दिलेला आहे, कदाचित आजचं वचन कदाचित तुम्हाला तेवढं आवडणारं नसू शकतं, परंतु तरी देखील देवानी जे हृदयात घातलेलं आहे ते वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता मी पूर्ण प्रयत्न करत आहे। प्रभूची स्तुती असो। देवाच्या महिमेकरिता आपण आपल्या मनाला तयार करूया की जे काही वचन प्रभू आज आपल्याशी बोलणार आहे, देव आपल्याशी बोलतो प्रियांनो। आणि बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या जीवनात अशा असतात की ज्या आपल्याला लवकर ऍक्सेप्ट होत नाही। ते स्वभाव किंवा काही गोष्टी किंवा काही असे प्रसंग किंवा आपल्या जीवनामध्ये काही असे एरियाज असतात की जे आपण कधीच कोणाला शेअर करत नाही किंवा तो हिस्सा आपण देवाच्या त्या प्रकाशामध्ये आणू इच्छित नाही। परंतु प्रभूला देवाच्या नावाला धन्यवाद असो की प्रभू आज आपल्याला तो अनुग्रह देत आहे की जेणेकरून असं आपल्या जीवनामध्ये काही एक नकोय प्रियांनो की जे आपल्याला देवाबरोबर उचलण्याकरिता ते मागे ठेवण्यासारखं असं आपल्या जीवनामध्ये काही एक नको आहे। तर आपण प्रत्येक जण या जगामध्ये जेव्हा आपण जगत आहोत, प्रत्येक जण आपल्या मनाची तयारी करत आहे, त्या दिवसासाठी तयार होत आहे जो दिवस वेगाने येत आहे। देवाचा येशू ख्रिस्ताचं येण्याचे दिवस हे फार वेगाने ते जवळ येत आहेत। आणि जशी आजची परिस्थिती आपण पाहतो, आपण न्यूज मध्ये पाहत आहोत आणि खूप काही घडत आहे आपल्या देशामध्ये। आणि वचन सांगतं की शेवटच्या समयी हे असं होईल, प्रीती थंडावेल। आणि खरोखर जेव्हा आपण न्यूज चॅनल पाहत आहोत तर त्यामध्ये त्या खूप साऱ्या गोष्टी अशा दाखवल्या जात आहेत ज्या हृदयाला थरकाप उडवण्यासारख्या अशा गोष्टी आहेत। आणि खरोखर जेव्हा आपण अशा गोष्टींमधून जातो किंवा अशा गोष्टी जेव्हा आपल्याला आपण पाहतो, तेव्हा आपल्याला देवाच्या त्या दिवसाकरिता स्वतःचं अंतकरण तयार करण्याची गरज आहे। हालेलुया। तो दिवस प्रभू येशूच्या येण्याचा, दुसरा आगमन येण्याचा तो दिवस लवकरच आपल्यामध्ये येत आहे। आणि जर त्या दिवशी त्या समयी जर आपण तयार नसलो तर किती महाभयानक संकट आपल्यावरती ओढवलं जाणार आहे प्रियांनो। म्हणून आज देवानी ही संधी आपल्या जीवनात दिलेली आहे की आपण आपलं आत्मपरीक्षण करूयात। आज एक विशेष उद्देशाने देवानी जे वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये जेव्हा आपण मनन करत आहोत, मी तुम्हाला निवेदन करेल की आपली मने ही कठोर होऊ देऊ नका। आपल्या मनाला देवाच्या वेदी समोर अशा प्रकारे आणा की जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये येत आहे, देवाचं वचन जेव्हा आपल्या कानावर पडत आहे, तर ते आपल्या अंतकरणामध्ये घेण्याकरिता आणि स्वतःमध्ये ते आत्मसात करण्याकरिता ते आपल्यासाठी आपल्याला सुधारण्याकरिता देवाचं वचन आपल्या जवळ येत आहे। मी तुम्हाला निवेदन करेल की या समयी थोडा वेळ आपण आपल्या स्थानावर उभे राहू आणि देवा समोर, त्याच्या वेदी समोर स्वतःला तयार करूया की जेव्हा आपण आपली हृदय आपण वचनाकरिता जेव्हा आपण तयार होत आहोत, देवानी आपली आज भेट घ्यावी। कुठेतरी काही गोष्टी जर त्या देवामध्ये आणि आपल्यामध्ये त्या अडखळण बनत असतील तर आज त्या गोष्टींना निघून जाण्याची गरज आहे प्रियांनो। आज ती सर्व शक्ती जी आपल्याला देवाच्या राज्यामध्ये वाढण्याकरिता थांबवत आहे, आज ती निघून जाऊ द्या। आपल्या मनाला तयार करा, अंतकरणाला तयार करा। देवाचं प्रभावी वचन आपल्यापर्यंत येत आहे। हे वचन जेव्हा आपण रिसीव्ह करणार, आपली अंतकरणाची अवस्था बदलली जाणार आहे प्रियांनो।
प्रभूला धन्यवाद की प्रभू तेव्हा या समय प्रभूजी आम्ही प्रत्येक जण ऐकणारा हर एक व्यक्ती, ऑनलाईन आम्हाला ऐकणारे प्रत्येक व्यक्तींना आम्ही तुझ्या हाती सोपवतो प्रभूजी. आज तू आमची भेट घे राजा. तुझ्या वचनाने आम्हाला शुद्ध कर, तुझ्या वचनाने आम्हाला तयार कर. तुझं वचन आम्हाला तुझी दुल्हन बनण्याकरिता, तुझी वधू बनण्याकरिता तू आम्हाला तयार कर राजा. पवित्र आत्मा, पुढचा समय आम्ही तुमच्या हाती सोपवतो. आमचा मार्गदर्शक, आमचा कैवारी, आमचा सहाय्यक तुम्ही आहात प्रभूजी. प्रभू पिता, प्रभू पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती सोपवतो. येशूच्या पवित्र नावात मागत आहे, आमेन आमेन. या आपल्या स्थानावर बसूयात. माझ्यासोबत एक वचन वाचाल. पहिले पेत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 6 वचन आपण वाचूयात. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हालेलुया, आमेन. देवाचं वचन हे सांगत आहे की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन म्हणजे नम्र होते, तर परमेश्वर त्याच्याकरिता एक नियुक्त समय आणतो, एक उचित समय आणतो की त्या समयी ती व्यक्ती जर ती नम्र आहे तर ती उंच केली जाईल. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते स्थान जर आपल्याला हवं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला नम्र व्हावं लागेल, ते पण मनुष्यासमोर आणि देवासमोर देखील. देव जेव्हा आपल्याला पाहेल तेव्हा आपल्या मनाची अवस्था नम्र असली पाहिजे. बायबलमध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं हामान. बऱ्याचदा आपण हा एक बायबल मधला एक विलन आहे की ज्याच्यासाठी खूप कमी वेळेस प्रचार केला जातो. बऱ्याचदा एस्थरचं पुस्तक हे एस्थर आणि मोर्दकै ह्यांच्या कॅरेक्टरवरती फोकस केला जातो. परंतु आज आपण आपल्या जीवनातल्या हामानाला धरून देणार आहोत. आज आपण आपल्या जीवनातल्या हामानाला साईडला करणार आहोत, त्याला आपण काढून टाकणार आहोत. वचन एस्थर याचा 3रा अध्याय आणि ह्याच्यामध्ये आपण हळूहळू पाहूया की हा हामान हा कोण होता आणि कसा होता. आपण वचन ऐकत आहोत नम्रतेविषयी. जेव्हा आपण एखादी व्यक्ती नम्र होते, प्रभू त्याला योग्य समय उंचावतो. माझा आजचा विषय आहे की ठेस जेव्हा जिद्द बनते, ठेस जेव्हा जिद्द बनते तेव्हा काय होते. हामान हा व्यक्ती जेव्हा ह्याच्या जीवनाबद्दल आपण जेव्हा पाहतो, हा खूप प्रतिष्ठित व्यक्ती होता. एस्थरच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हामानाचं एक सुंदर वर्णन दिलेलं आहे. त्याचं पहिलं वचन आपण वाचूयात. एस्थर हे पुस्तकाचं 3रा अध्याय आणि पहिलं वचन. या गोष्टी घडल्यावर राजाने अगादी हामान एक हमतकर्ता त्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्या बरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. पहा, एक व्यक्ती आहे राजाच्या मर्जीचा व्यक्ती, राज दरबारामध्ये एक असलेला प्रतिष्ठित व्यक्ती. आणि देवाचं वचन इथे सांगत आहे की राजाने त्याला बढती दिली आणि त्याला उच्च स्थानी प्लेस केलेला आहे आणि त्याच्या सोबतच्या सरदारांपेक्षा त्याचं स्थान उंच केलेलं आहे. आता एक व्यक्ती जो राज दरबारामधला एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याला सर्वजण झुकून सलाम करत आहेत. त्याची जी प्रतिष्ठा आहे ही फार मोठी आहे. राजाच्या बरोबर खालची व्यक्ती ती आहे. जशी की एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये जे सगळ्यात मोठा राजा असतो आणि राजाच्या खालोखाल जे पद असतं ते प्रतिष्ठेचं पद आहे. ते प्रतिष्ठेचं पद राजाने हामानाला दिलं होतं. या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पद होतं, पैसा होता, प्रतिष्ठा होती, सर्व काही असताना जेव्हा तो राज दरबारात
येत असे तेव्हा हर एक व्यक्ती त्याला मुजरा करत असे आणि त्याला खूप आनंद होत असे की जेव्हा लोक त्याला सलाम करतात आहेत तर त्याला खूप आनंद होत असे. तो खूप राज दरबारामध्ये खूप असा म्हणजे मिरवत त्याची प्रतिष्ठा मिरवत तो यायचा. आणि जेव्हा इथे वचन सांगत आहे की दुसरं वचन सांगतं की राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. राजा आज्ञा होती की प्रत्येकाने जसं राजाला मुजरा केला जातो तसंच हामानाला देखील मुजरा केला जावा. हा, आणि मग तिथे वचन सांगत आहे की तिथे एक व्यक्ती होता जो ज्याच्याबद्दल मोर्दकै बद्दल लिहिलेला आहे, कारण मोर्दकै काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे. आता मला सांगा प्रियांनो की राज्यामध्ये पूर्ण राज्य एका व्यक्तीला नमन करत आहे, मुजरा करत आहे, त्याला सराहत आहे, सगळं काही आहे. असं असताना एक व्यक्ती आहे मोर्दकै जो त्याला नमन करत नाही, मुजरा करत नाही. तर ह्याचं काही वाईट होणार होतं का? ह्याच्याजवळ सर्व काही होतं, शान शौकत, पैसा, प्रतिष्ठा, सर्व काही होतं. परंतु ह्याला एक ठेच लागली की सर्वजण जेव्हा मला नमन करतात तर हा एक व्यक्ती जो धुळीतला व्यक्ती आहे, जो राजद्वारावरती दरवाजावरती तो द्वारपालांसोबत राहत होता. मोर्दकै हा द्वारपालांसोबत दरवाजात म्हणजे राज दरबाराच्या आउटसाइड तो तिथे बसायचा. तिथला एक दरवाजातला एक साधारण व्यक्ती ज्याची काही प्रतिष्ठा नाही, ज्याला कोणी ओळखत नाही, ज्याच्याबद्दल काही चर्चा नाही, असा एक व्यक्ती मोर्दकै जो तिथे एकदम कोपऱ्यात कुठेतरी राज दरबाराच्या बाहेर उभा आहे आणि तो त्याला मुजरा करत नाही किंवा त्याला नमन करत नाही. तर काय या हामानाची अशी काय हानी झाली, काय हानी झाली असेल सांगा प्रियांनो? सर्व राष्ट्र, पूर्ण राज्य त्याला मुजरा करत आहे, पण एक व्यक्ती, एक साधारण व्यक्ती त्याला नमन करत नाहीये. तर हामानाला ठेच लागली. आणि वचन सांगतं की ते रोज, चौथं वचन सांगत आहे, ते रोज मोर्दकैला विचारायचे. लोक, राज दरबारातले जे लोक आहेत ते नोटीस करतात की सर्व लोक जेव्हा नमन करतायत, हामान जेव्हा येत आहे तो कदाचित तो शाही गाडीमध्ये येत असेल आणि एकदम प्रतिष्ठित अशी त्याची एंट्री असेल, आणि जेव्हा तो राज दरबारात येते सर्व लोक त्याला नमून मुजरा करत आहे, पण मोर्दकै त्याला असा पाहत आहे, ना तो नमन करत आहे ना तो मुजरा करत आहे. तर असा एक व्यक्ती, त्या व्यक्तीची त्याची एवढी हिम्मत कशी असेल असं हामानाला वाटून हामान क्रोधित झाला. असं वचन सांगतं की त्याला तेव्हा मोर्दकैचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली. सेवकांनी त्यांनी मजा, म्हणजे आता या मोर्दकैचं काय होईल ती मजा बघण्यासाठी त्यांनी हामानाला सांगितलं, त्याच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. हा व्यक्ती तुम्हाला काही नमन करत नाहीये, काय असेल ह्याचं प्रयोजन? का हा असं कुठून येते ह्याला एवढी हिंमत? कुठून एवढी हिंमत याला कशातून आली असेल की हा तुम्हाला नमन नाही करत? जेव्हा राजाने आज्ञा दिलेली आहे, हा राज आज्ञा कशी काय मोडत असेल? तेव्हा त्यांनी सर्व राज्यातले जे सेवक होते, हामानाचे जे सेवक होते, शुभचिंतक होते, त्यांनी हामानाच्या कानावर ही गोष्ट सांगितली. आणि त्यांनी हे पण सांगितलं की हा यहुदी आहे. आणि जेव्हा हामानाला माहित पडलं की हा यहुदी आहे, वचन 5 सांगतं, मोर्दकै आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले, तेव्हा त्याला फार क्रोध आला. एकट्या मोर्दकैवर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मोर्दकै कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यावेळी अश्वरोषाच्या अवघ्या साम्राज्यातील मोर्दकैचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. एक व्यक्ती मुजरा नाही करत आहे या विषयावरती हामानाला इतकं वाईट वाटलं
आणि इतका राग आला की त्याने विचार केला, या एकट्या माणसाला जर मी शिक्षा दिली तर तो माझा कमीपणा आहे, म्हणून याचे सर्व लोक जे यहुदी लोक आहेत, मी त्या सर्वांचा मी नाश करून टाकेल. ठेच आपण पाहत आहोत. ठेच अभिमानाला जेव्हा ठेच लागते, गर्वाला जेव्हा ठेच लागते, प्रतिष्ठेला जेव्हा ठेच लागते, त्या ठेचेचं रूपांतर जिद्द मध्ये बनते. आणि जेव्हा माणूस एखाद्या व्यक्ती जिद्दी होतो, त्याला मागचं पुढचं आजूबाजूचं काही एक दिसत नाही प्रियानो. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये काही लोकांचे शब्द आपल्याला ठेच सारखे लागतात, आणि जेव्हा आपल्याला ती ठेच लागते त्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या चांगल्या गोष्टी या वाईट दिसायला लागतात. जेव्हा आपली प्रतिष्ठा आपल्याला कमीपणाची वाटायला लागते, आपले जो धन संपत्ती आहे, बाकीचे सर्व लोक जे आपल्याला सरावतात, ते लोक आपल्याला उंच करतात, आपल्याला त्याचा फरक नाही पडत. डोक्यात विचार चाललेला असतो तो व्यक्ती, ज्या व्यक्तीने आपल्याला निग्लेक्ट केलं, ज्या व्यक्तीने आपला इन्सल्ट केला, ज्या व्यक्तीने आपल्याला समजून घेतलं नाही, अशा व्यक्तीच्या द्वारे जेव्हा आपल्याला ठेच लागते प्रियांनो, आपण बऱ्याचदा त्या ठेचीमुळे, ती ठेच लागल्यामुळे आपण जीवनामध्ये रॉंग डायरेक्शनला निघून जातो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाची जो विवेक आहे, तो विवेक आपल्याला कळत नाही की केव्हा आपण जिद्दी होऊन बसलो. हामानाच्या जीवनामध्ये देखील आपण हेच पाहत आहोत. एका व्यक्तीसाठी त्यांनी त्या संपूर्ण राज्यातल्या यहुदी लोकांचा त्यांनी द्वेष केला. का? जस्ट बिकॉज की त्यांनी त्याला सलाम नाही केला. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये एक व्यक्तीमुळे आपण त्याच्या घराण्याचा द्वेष करतो, एका व्यक्तीमुळे, एका प्रसंगामुळे आपण त्या पूर्ण जातीचा द्वेष करतो. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण ज्या देशात राहतो, आपला भारत देश हा विविधतेत एकतेचा देश आहे. कोणा एका माणसाने किंवा कोणा एका व्यक्तीने जर काही चुकीचं केलं, आपण पूर्ण त्या जातीला आपण दोषी ठरवतो. जेव्हा केव्हा आपण न्यूज मध्ये पाहतो आणि जेव्हा आपण ऐकतो, काही न्यूज ऐकतो, अरे या अशा ठिकाणी अशी गोष्ट घडलेली आहे, त्यावेळेस आपण धर्मावरती येतो, त्यावेळेस आपण जातीवर येतो. एका मनुष्याच्या कामामुळे आपण त्या पूर्ण लोकांना आपण दोषी ठरवतो, आणि असं करता कामा नये. ज्या त्या व्यक्तीचा जो प्रसंग आहे, हा त्यांच्या पूर्ण लोकांवर त्याचा इम्पॅक्ट कधीच पडला कामा नये. एका व्यक्तीची चूक, त्या व्यक्तीचं वेतन, पापाचं वेतन हे मरण आहे, वचन सांगतं. ज्या व्यक्तीची चूक आहे त्या व्यक्तीलाच त्या तराजूमध्ये तोललं जावं. त्या व्यक्तीमुळे त्याच्या पूर्ण जातीवर, धर्मावर किंवा अशा कुठल्याही त्याच्या लोकांवर किंवा त्याच्या घराण्यावर. तुम्हाला माहितीये की एक व्यक्ती जर चोर किंवा एखादं वाईट काम करताना जर एखादा व्यक्ती सापडला गेला, तर त्याचं संपूर्ण घराणं हे त्रासामध्ये जातं प्रियांनो. एक व्यक्ती जर काही त्याच्यावरती दोष लावला गेला किंवा आरोप टाकण्यात आला, तर त्या व्यक्तीला जेव्हा धरून नेण्यात येतं, त्या व्यक्तीला जेव्हा तुरुंगवास होतो, त्या पूर्ण घराण्याला समाज हा त्रासात घेऊन जातो. असं कधीही होता कामा नये. ज्या व्यक्तीने एखादं चुकीचं काम केलेलं आहे, त्या व्यक्तीची शिक्षा ही त्याच्या संपूर्ण घराण्याने का फेडावी? हामानाने जेव्हा पाहिलं की मोर्देखाय मला नमन करत नाहीये, तर त्यांनी पूर्ण यहुदी लोकांचा द्वेष केला. आणि यहुदी लोकांचा द्वेष करणं म्हणजे देवाचा द्वेष करणं. जेव्हा देवाच्या लोकांचा काही लोक द्वेष करतात, तर देव त्यांना शिक्षा केल्या वाचून राहणार नाही प्रियानो. वचन सांगतं की अभिमान हा माणसाला खाली आणतो. नीतिसूत्र ह्याचा 16 अध्याय आणि 18 वचन आपण वाचूया. का ठेच लागते? आपल्याला ठेच का लागते?
आपल्याला वाईट का वाटतं? नीतिसूत्र ह्याचा 16 अध्याय आणि 18 वचन. 16 आणि 18 वचन. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधोपाताचे मूळ होय. गर्व झाला तर नाश नक्की आहे. जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला उंचावलं गेलेलं आहे, आपली प्रतिष्ठा उंच झालेली आहे, आपल्याला वाईट केव्हा वाटतं माहितीये प्रियांनो, की कोणीतरी आपल्याला पसंत करत नाहीये किंवा कोणीतरी आपली गोष्ट ऐकत नाहीये, कोणीतरी आपण सांगितलेल्या गोष्टी या खाली पडल्या जात आहेत. जेव्हा आपल्याला ही फिलिंग येते, ही फिलिंग आपल्याला घमंडी आणि गर्विष्ठ बनवून टाकते. आपल्या जीवनामध्ये कधी अशी प्रसंग येता कामा नये की ज्याच्याद्वारे आपलं अंतःकरण हे गर्वाने फुललं जाईल. गर्विष्ठ माणसाला कधीच कळत नाही की मी गर्वाने फुललेलो आहे. जर असं माहित पडलं असतं तर कदाचित त्यांनी तसं वागले असते, चांगलं वागले असते. परंतु घमंड हा चोर पावलाने येतो. घमंडी माणसाला कधीच माहित नाही पडत की माझ्यामध्ये गर्विष्ठपणा आलेला आहे किंवा माझ्यामध्ये घमंड आलेला आहे. देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्र याचा 6 अध्याय 17 वचन सांगतं, देवाला गर्विष्ठ दृष्टीचा वीट आहे. प्रियांनो, जिथे जिथे गर्विष्ठपणा आला, जिथे जिथे घमंड आला, जिथे जिथे प्रतिष्ठाची उंची वाढली गेली, देवानी त्यांचा तिरस्कार केलेला आहे. वचन वाचूया. नीतिसूत्र याचा 6 अध्याय आणि 17 वचन. उन्मत्त दृष्टी म्हणजे गर्विष्ठपणाची दृष्टी. इथे खूप सारी लिस्ट आहे. 7 गोष्टींचा देव वीट करतो. वचन सांगतं, परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. त्यातली एक आहे उन्मत्त दृष्टी. जेव्हा जेव्हा आपण गर्विष्ठपणाच्या उंच पातळीवरती असतो, घमंडीपणाची दृष्टी कशी झाली? ही घमंडीपणाची झाली. जेव्हा हमान पाहत आहे त्याचं सगळं चांगलं होतं. प्रियांनो, वचन सांगतं की राजाने त्याला उंच पद दिलं होतं, त्याची पत्नी होती, त्याचे सहकर्मी होते, त्या सगळ्यांमध्ये देवानी राजाने त्याला उंचावलेलं होतं. त्याच्याजवळ कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. जर त्यांनी मोर्दकैला जर नजरअंदाज केलं असतं तर कदाचित त्याचं पद कधीही गेलं नसतं. परंतु त्यांनी घमंड मध्ये गर्विष्ठपणाच्या त्या दृष्टीमुळे, गर्विष्ठपणाच्या भावनेमुळे त्यांनी विचार केला की मी या मोर्दकैला ह्याला मी नाश करून टाकेल आणि फक्त मोर्दकैलाच नाही तर त्याच्या सोबतच्या सर्व लोकांचा मी नायनाट करेन. एक फिलिंग म्हणजे जेव्हा आपण हर्ट फील होतो, जेव्हा पण आपण लोकांकडून हर्ट केले जातो, आपल्या मनामध्ये क्रोध येतो. सगळ्यात पहिले क्रोध येतो, राग येतो आणि रागाच्या त्या फिलिंग मुळे आपण काही असं करून बसतो जे देवाला आवडत नाही. जेव्हा हामानाने विचार केला, काय ती फिलिंग असेल की त्याचा राग इतका उच्चांकाला गेला की त्याने विचार केला की मी 50 फीट उंच असा मी फाशीचा तो फंदा बनवेल आणि त्याच्यावर मी मोर्दकैला लटकवून टाकेल आणि त्याला मी मारून टाकेल. देवाचं वचन सांगतं की जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो है ना, तो त्याच्यामध्ये आप पडेल. वचन सांगतं की नीतिसूत्राचा 16 अध्याय आणि 18 वचन वाचूया आपण. नीतिसूत्राचा 16 अध्याय आणि 18 वचन. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधोपाताचे मूळ होय. वचन सांगत आहे की जेव्हा गर्व येतो तो नाश घेऊन येतो. प्रियांनो, जेव्हा गर्व होतो तो स्वतःसाठी नाश घेऊन येतो. हामानाची पण दृष्टी, ती गर्विष्ठ दृष्टी त्याच्याकरिता नाशाचं कारण ठरली. जर त्यांनी मोर्दकैकडे त्याच्या त्या वागण्याकडे जर त्यांनी लक्ष नसतं दिलं तर त्याचं ते पद पण स्थिर राहिलं असतं आणि त्याचे सगळ्या गोष्टी, त्याचा जीव पण वाचवला गेला असता. परंतु त्यांनी त्या मोर्दकैकडे लक्ष दिल्यामुळे
आपलं मन खिन्न करून घेतलं, त्याला कोणत्याही गोष्टीची आवड वाटली नाही. जेव्हा पुढचं वचन सांगतं की 5व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो एस्तर याचा 5वा अध्याय, आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की हामान आणि त्याची पत्नी आणि त्याचे जे सहकर्मी होते ते लोक जेव्हा डिस्कस करतात है ना, गर्व हा राग आणतो आणि रागाच्या नंतरचं रूपांतर कुयुक्तीत होतं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये जेव्हा गर्व येतो, गर्व आपल्याला रागात घेऊन जातो आणि रागाचं रूपांतर हे कुयुक्तीत, एखाद्याला त्रास देण्याचं, एखाद्याचा नाश करण्याची जी वृत्ती आहे किंवा एखाद्याचं वाईट करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती जन्म घेते. आणि त्याच्याद्वारे एक कुटील प्लान हामानाने इथे एक प्लान बनवलेला आहे की मोर्दकैला कसं मारून टाकणार. परंतु जे देवाचे लोक आहेत त्यांच्याकरिता देव धावून येतो. प्रियानो, मोर्दकैसाठी आपण जेव्हा पाहतो त्यांनी कुठेही काहीही बोललेलं नाहीये, त्यांनी कुठेही आपली कंप्लेंट घेऊन गेला नाही की पहा ह्यांनी माझ्यासोबत असं केलेलं आहे, पहा मी ऐकलेलं आहे की ह्यांनी माझ्यासाठी असं केलेलं आहे. देवानी त्याच्यासाठी मार्ग खोलला. देवानी, आपण हा महिना आहे गेम चेंजिंग गॉड. देव तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या शत्रूंनी तयार केलेल्या फंद्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी तुमचा आणि माझा देव समर्थ आहे. हा प्रत्येक प्लॅनिंग, प्रत्येक प्लॉटिंग जी शत्रूंनी, जी हामानाने आपल्या जीवनामध्ये आणलेली आहे किंवा केलेली आहे, तो तुमचा आणि माझा देव तो डाव उलटून टाकणारा परमेश्वर आहे, ती बाजी उलटून टाकणारा परमेश्वर आहे. परंतु तुमचा आणि माझा ऍटिट्यूड हा सही असला पाहिजे, हा योग्य असला पाहिजे. जर आज तुम्ही ठेचले गेल्याची फिलिंग आहे, जर आज तुमच्यामध्ये हर्ट फिलिंग्स आहेत, त्या हर्ट फिलिंगला देवाकडे घेऊन जा. मोर्दकै उपवासात बसला, मोर्दकैनी प्रार्थना केली, मोर्दकैनी काही कोणाची मदत घेतली नाही, त्याच्यासाठी कोणी मनुष्य आला नाही. एस्तर आणि मोर्दकै दोघांनी अग्रीमेंट मध्ये उपवास केला, दोघांनी मिळून आणि पूर्ण यहुदी लोकांनी मिळून अग्रीमेंट मध्ये उपवास केला. देवाकडे त्यांनी आपली ओरड, त्यांनी आपली मागणी, आपला बचाव हा देवाकडे सांगितला आणि देवाने तो प्लान जो हामानाने बनवला होता तो प्लान देवाने उलटून टाकला. खूप सुंदर जिवंत उदाहरण या एस्तरच्या पुस्तकामध्ये. एस्तरचा परमेश्वर, मोर्दकैचा परमेश्वर, हामानाला उलटून टाकणारा परमेश्वर आपल्या, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील देव ते करू शकतो. जे शत्रूंनी तुमच्या विरोधात लावलेला तो फंदा, लावलेला तो फास देवच हटवू शकतो आणि तो फास, त्या फासामध्ये शत्रूला देवच अटकवू शकतो. परंतु आपण कधी जर हामानासारखे आपण कोणाच्या विरोधात उभे राहिलो किंवा हामानासारखे जर ठेस लागली आहे म्हणून जर आपण जिद्दीला पेटलो, मी ह्याला धडा शिकवणार, मी हिला धडा शिकवणार, मी हिचं बघणार की ही कशी पुढे जाते, मी बघणार की ह्यानी माझ्या जीवनात असं केलं तर मी आता बघणार की ह्याचं कसं होतंय. देवाचं वचन सांगतं प्रियांनो, सूड घेणं देवाच्या हातात आहे. देव सांगतो की तुम्ही सूड घेऊ नका, तुम्हाला सतवणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुम्हाला सतवणाऱ्यांसाठी त्यांना आशीष द्या, तुम्ही कोणासाठी खड्डा खणू नका. ते वचन सांगतं की जो खड्डा खणतो तो त्याच्यामध्ये पडतो है ना. तर आपल्याला कधी कोणासाठी खड्डा खणायचा नाहीये, कोणालाही फासामध्ये आपल्याला अडकवायचं नाहीये. जेव्हा केव्हा परिस्थिती आली, तुम्हाला हर्ट झाला आहे, तुम्ही रागवू शकता पण पाप करू शकत नाहीये. वचन सांगतं की तुम्ही रागवा, पण तुमचा राग हा सूर्य मावळती पर्यंतच असायला हवा, त्याच्यानंतर तुमचा राग असता कामा नये. तुम्ही रागवा पण पाप करू नका. तुम्हाला हर्ट झाले, वाईट वाटले आहे, ती गोष्ट देवाकडे घेऊन जा. प्रभू या गोष्टीला तुझ्या हाती देतो. आपल्या जीवनामध्ये कधीही हमान बनवू देऊ नका. आपण कधीही हमान बनण्यासारखं काम नाही करायला पाहिजे. आपल्या जीवनातला हमान काढून टाकायला पाहिजे. जर कुठे आपल्याला वाटत आहे की कोणीतरी माझ्या जीवनामध्ये मला इतकं ठेचलंय,
आहे की आता मी त्याला माफ नाही करू शकत आहे, तर आज प्रियांनो तुमच्यामध्ये हामान काम करत आहे. आज त्या हामानाला धरून द्या, त्या हामानाला लटकावून टाका, त्या क्रूसावर लटकवा, ज्या क्रूसावरती येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी तुमच्या आणि माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी येशू ख्रिस्तानी बलिदान दिलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला जर तुमच्या जीवनामध्ये कुठे ठेच लागली आहे तर ती जिद्द बनू देऊ नका, त्याचा सूड उगवू नका, ती ठेच देवाकडे घेऊन जा. देवाचं वचन जसं आपण पहिलं वचन वाचलं की जेव्हा आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र होतो, देव नियुक्त समयी आपल्याला उंचावतो. जसं देवानी मोर्दकेला योग्य समयी उंचावलं, देवानी हामानाला त्याच्याच योजनेमध्ये फसवून देवानी हामानाला त्याच्याच योजनेमध्ये फसवून मोर्दकेला उंचावलं. जे ठिकाण हामानाचं होतं ते ठिकाणाची त्यांनी त्या राजगद्दीची रिस्पेक्ट केली नाही, म्हणून त्याच्याकडून ती गद्दी हिरावण्यात आली. जर तो न्यायाने वागला असता तर कदाचित त्याचं ते स्थान कोणीच हिरावून घेतलं नसतं, परंतु तो न्यायी नव्हता, तो अन्यायी हामान होता. त्याच्यामुळे त्याचं राजपद हे हिरावून घेण्यात आलं आणि ते नम्र आणि लीन आणि देवाच्या हाताखाली, देवाच्या पराक्रमी हाताखाली वेट करणाऱ्या मोर्दकेला देण्यात आलं. देवाचं वचन एस्तरच्या पुस्तकामध्ये सांगतं की जेव्हा हामानाचं पद हे काढायची वेळ आली त्याच्या अगोदर हामानाला सांगण्यात आलं ज्याची प्रतिष्ठा देव करेल त्याच्यासाठी काय केलं जाईल. त्याच हामानाने ज्याने मोर्दकेसाठी एक योजना, एक कुटील योजना बनवली, त्याच हामानाला खाली बघावं लागलं, त्याच हामानाला मोर्दकेला मुजरा करावा लागला. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये जर अशी प्रसंग आला असेल, जर असा प्रसंग आला असेल ज्याच्याने तुम्हाला ठेच लागलेली आहे, आज तो प्रसंग, ती वेळ देवाच्या हाती द्या. देव समर्थ आहे ती वेळ बदलण्याकरिता, तो प्रसंग बदलण्याकरिता. देव तुमच्यासाठी नियुक्त समयी तो तुम्हाला उंचवेल, परंतु तुम्ही तुमच्या हातांनी कोणाचाही अन्याय करू नका, तुम्ही तुमच्या विचारांनी कोणाचाही न्याय करू नका की देव ह्याला पाहून घेईल किंवा देव ह्याला शिक्षा करो, ह्यानी मला हर्ट केले, देव ह्याला बघून घेऊ. नाही, देवाचं वचन सांगतं ब्लेस करा. तुमच्या ज्याने तुम्हाला सताव दिला आहे त्याला तुम्ही आशिषित करा. आज आपल्या जीवनामध्ये जर हामानासारखी काही वृत्ती आपल्या जीवनात आहे, जर कोणाबद्दल आपल्या मनात द्वेष आहे प्रियांनो, कोणाबद्दल आपल्या मनामध्ये ठेच आहे, ज्याने खूप वाईट रीतीने हर्ट केलेला आहे, आपण त्या व्यक्तीला क्षमा करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, आपण खूप रागिष्ट झालेलो आहोत, खूप असं वाटत आहे की याचं वाईट व्हावं, त्यांनी मला इतका त्रास दिलाय, इतका छळलेला आहे, इतकं मला खाली दाखवलेलं आहे, इतकं मला इन्सल्ट केलेलं आहे. अशा व्यक्तीला तुम्ही माफ करू शकत नसाल तर आज तुम्ही त्या हामानासारखे आहात. क्षमा करून द्या आणि पुढे चाला. जर तुम्ही नम्रतेत राहाल तर देव तुम्हाला त्या हामानासमोर उंचवेल, त्या तुमच्या शत्रूच्या समोर देव तुम्हाला उंचवेल, त्या शत्रूच्या पुढे देव तुम्हाला पुढे नेईल. देवाच्या सूडाला जागा करून द्या. तुम्ही सूड घेऊ नका, देवाला त्या सूडासाठी जागा करून द्या. देवाचं वचन सांगत आहे, आपण पाहत आहोत, ठेच जेव्हा जिद्द बनते, जेव्हा ठेच जिद्द बनते, नाशास कारण ठरते. देवाचं वचन, शेवटचं एक वचन आपण वाचूया, नीतिवचन याचा 26 अध्याय 27 वचन. जो खाच खणतो हा, तो तिच्यात पडेल. जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो खड्डा खणतो तो त्याच्यात पडेल, असं वचन सांगतं. म्हणून कोणाही साठी आपली अशी वृत्ती नाही असायला पाहिजे की कोणाचं नुकसान होऊ देत, कोणाचं वाईट होऊ देत, कोणाचं काही खराब होऊन जाऊ देत, अशी आपली वृत्ती असता कामा नये. आपण जिवंत देवाचे लेकर आहोत, आपण जीवनाची घोषणा करणारे लोक आहोत. आपल्याद्वारे आपण कोणासाठीही खड्डा खणणारे लोक आपण नाही, आपण खड्ड्यातून बाहेर काढणारे लोक आहोत. कोणी खड्ड्यात पडलेला आहे त्यांना हात धरून बाहेर काढणारे आपण लोक आहोत. म्हणून आपल्याला
कधीच कधीच आपल्याला अशी वृत्ती आपली नसायला पाहिजे. देवाचं वचन सांगतं, उन्मत्त दृष्टीचा देवाला वीट येतो. आज आपली नजर ही नम्रतेची असली पाहिजे. जरी आपल्या जीवनामध्ये कोणी आपल्याला त्रास दिला असेल, कोणी अपशब्द बोलले, कोणी अपमानाचे शब्द बोलले, कोणी आपल्याला खूप जास्त हर्ट केलेला आहे, आपण त्यातून उभरू शकत नाही, तर पवित्र आत्म्या समोर या गोष्टी घेऊन जा. पवित्र आत्मा तुम्हाला सांत्वना देईल. देवाचं वचन तुम्हाला सांत्वना देईल आणि देवाचं वचनच तुम्हाकरिता मार्ग खोलेल. देवाचं वचन सांगतं की याकोब याचा 4 अध्याय 6 वचन सांगतं, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र लोकांवरती दया करतो. आज आपल्याला जर दयेची गरज आहे तर स्वतःला नम्र करण्याची गरज आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कुठेही गर्विष्ठपणाला जागा नाहीये. जेव्हा आपण पाहतो की स्वर्गामध्ये जेव्हा लुसिफरला देवाने सर्व अधिकार दिला होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये जो गर्विष्ठपणा आला की मी देवाच्याही वर जाईल, मी माझा आसन उंच करेल, आणि ह्या गोष्टीमुळे तो खाली पडला गेला. देवाचं वचन सांगतं की नाशाच्या अगोदर घमंड येतो आणि उन्नतीच्या अगोदर नम्रता येते. तर वचन सांगतं जसं आपल्याला कुठेही आपल्या जीवनामध्ये गर्विष्ठपणा येता कामा नये. आपल्याला स्वतःला बघायला पाहिजे, कोणत्या गोष्टीने मला वाईट वाटत आहे, मला काय आहे माझ्या जीवनात की त्याच्यामुळे मला वाईट वाटलं. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला बोललं किंवा एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला, तर त्यावेळेस आपलं मन हे खेदित आणि हे ठेचलं जातं. त्यावेळेस आपल्याला बघायला पाहिजे की अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याने मला खूप जास्त वाईट वाटलेलं आहे. असं काय आहे की ज्याच्याने माझं हृदय खेदित झालेलं आहे. आणि जर ती गोष्ट तुम्हाला लक्षात आली तर त्या गोष्टीला देवाकडे घेऊन जा, त्या गोष्टीला वेदी समोर घेऊन जा की देवा, माझं हृदय हे खेदित झालेलं आहे, माझं हृदय ठेचलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, भग्न आणि अनुतप्त हृदय देव कधीच तुच्छ मानत नाही. तो देवच आहे जो तुमचं सांत्वन करेल. तो देवच आहे जो तुमच्या छेदलेल्या खेदित हृदयावरती पट्ट्या बांधणारा तो देवच आहे. देवाचं वचन सांगतं, आनंदी हृदय हे उत्तम औषधी आहे. जर आपल्या मनामध्ये ठेच आहे, आपल्याला आपल्या नाशाला कारण ठरतं. ते आपण आपली उन्नती पुढे जाऊ शकत नाही, आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण की आपल्या अंतःकरणामध्ये खूप साऱ्या जखमा झालेल्या आहेत. त्या जखमांना आज येशूच्या रक्ताने धुतल्या जाऊ देत. का? कारण की जर जखमा तशाच ठेवल्या गेल्या तर त्या सेप्टिक होतात. जेव्हा आपण आपल्या हृदयावरती जखमा, घाव घेऊन फिरतो की ह्या कोणीतरी माझ्याबद्दल वाईट बोलत आहे, कोणीतरी माझ्याबद्दल गॉसिप करत आहे, कोणीतरी माझ्या विषयात माझ्या विषयावर वाईट गोष्टी बोलत आहे, कोणीतरी माझी खोटी साक्ष देत आहे. या जखमा जेव्हा आपण एखाद्या विषयी घेऊन फिरतो, त्या जखमांचा पहाड होतो आणि त्या जखमा नासूर बनतात, त्या जखमा सेप्टिक बनतात, त्यांच्यामधून दुर्गंधी येते आणि त्या जखमा लवकर भरल्या जात नाही. परंतु देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि येशूचं रक्त हे प्रत्येक जखमांवर मलम आहे. जेव्हा देवाचं वचन आपण होल्ड ऑन करतो, आपण डिक्लेअर करतो की आनंदी हृदय हे उत्तम औषधी आहे, देवाचं वचन हेच माझ्या हृदयावरती पट्टी लावणार आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने मी हील होत आहे आणि येशूच्या रक्ताने माझ्या जखमा धुतल्या गेलेल्या आहे, मी बरा होत आहे. जेव्हा आपण या गोष्टीला प्राधान्य देतो, ती ठेच भरली जाते. प्रियांनो, ती ठेच वाईटाकडे नाही जात. देवाचं वचन सांगतं की वाईटाने वाईटाला नाही, परंतु बऱ्याने वाईटाला जिंक. आपल्या जीवनामध्ये कोणीतरी खूप वाईट केलेलं असेल, ती ठेच
त्या ठेचेला देवाच्या येशूच्या रक्ताने धुतले जा प्रियांनो. आज देवाचं वचन तुम्हाला सांत्वना देऊ देत. आज देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते तुम्हाला स्पिरिट ऑफ काउन्सिल मी डिक्लेअर करते की आज जर मला ऐकणारी व्यक्ती जिच्या हृदयामध्ये जर हामानासारखी ठेच आहे, अप्रतिष्ठेची ठेच आहे, अपमानाची ठेच आहे, की माझ्यासोबत खूप वाईट झालेलं आहे अशी ठेच आहे, तर आज तो हामान जाऊ दे आपल्या जीवनातून, तो हामान जाऊ दे आपल्या हृदयातून आणि देवाच्या आत्म्याला रिसीव्ह करा प्रियांनो. देवाचा आत्मा नम्रता शिकवतो, देवाचा आत्मा प्रेम करायला शिकवतो, देवाचा आत्मा सत्याचा आत्मा क्षमा करायला शिकवतो. आज त्या आत्म्याला आपल्या हृदयामध्ये बसवून घ्या. तुमच्या पट्ट्या येशूच्या रक्ताने, तुमच्या जखमा, हृदयाच्या इनर वेदना, ज्या इनर हिलिंग मी आज डिक्लेअर करत आहे तुमच्यावर येशूच्या रक्ताच्या द्वारे, त्या हृदयाच्या जखमा भरल्या जाऊ देत येशूच्या रक्ताच्या द्वारे. यजकेल 36:26 तुमच्यावर मी डिक्लेअर करते, नवीन हृदय, नवीन आत्मा तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ देत. ते मांसमय हृदय, ते कठोर हृदय जे ठेचले गेलेलं आहे, जे वेदनेने भरलेलं आहे, आज ते हृदय काढून टाका प्रियांनो. देवाचं येणं जवळ आहे. कठीण हृदय घेऊन आपण स्वर्गात जाऊ नाही शकत आहे. आज देवाचा आत्मा तुमचं हृदय बदलत आहे. आज देवाचा आत्मा ते कठोर हृदय काढून मांसमय हृदय भरत आहे, जेणेकरून देवाचं हृदय, देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये येईल, ती नम्रता तुमच्यामध्ये येईल. तुमची ठेच ही जिद्द बनू देऊ नका, तुमची ठेच नम्रता घेऊन येऊ देत, जेणेकरून देव तुमची नम्रता पाहून तुम्हाला नियुक्त समय, उचित समय तुम्हाला उंचवेल. प्रभू करो की तुमच्या सर्व त्या हृदयावरच्या जखमा आज येशूच्या रक्ताने भरल्या जाऊ देत, धुतल्या जाऊ देत. आणि देवाची प्रीती ही तुमच्या अंतःकरणावरती, देवाची शांती तुमच्या अंतःकरणावरती रूल करू देत, जेणेकरून कोणतीच अशी ठेच ती नाशाकडे नाही, परंतु ती ठेच नम्रतेकडे घेऊन जाईल. तुमच्या देवाच्या दिलेल्या दैवी उद्देशाकडे तुम्हाला जाण्याकरिता कोणताही हामान हा अडखळण बनता कामा नये प्रियांनो. आपल्या हृदयाला देवाच्या हाती सोपवून द्या. नवीन हृदय धारण करा, नवीन आत्मा, नवीन अभिषेक हा रिसीव्ह करा येशूच्या नावामध्ये. नवीन प्रीतीने, अगापे प्रेमाने भरले जा, जेणेकरून आता यापुढे ते हृदय जे कठोर होतं ते आता मांसमय झालेलं आहे, ते येशूचं हृदय झालेलं आहे. पवित्र आत्मा आता त्यामध्ये वास करत आहे आणि देवाचा महिमा तुमच्या जीवनाद्वारे प्रभू करत आहे. असं देवाने केलं आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज तुमचं हृदय कठोर होऊ देऊ नका, ठेच जिद्द बनू देऊ नका, ठेच नम्रतेला घेऊन येऊ देत. देवाच्या दैवी योजनेला जागा द्या. प्रभू करो तुमच्या जीवनामध्ये देवच सांत्वनेचे शब्द भरो, देवच तुम्हाला अगापे प्रेमाने भरो, देव तुम्हाला क्षमेचं हृदय देव. आणि प्रभूने असं केलं, त्याबद्दल सर्व लोकांनी म्हटले आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला खूप ब्लेस करो. प्रभू येशूच्या नावाचा महिमा असू दे.